आणि मी पाड्याची बोललो. त्याच्यावर डान्स केला आम्ही. एक की अरे पाठ झाली पण लिखाणात आली. लिखाणातच करायचं. लिखाणासाठी एक ठेवून पाडात पाठ करायचं. बघून करायचं. बघून कोणाकडे करायचं बघून भागाकार करायचं. त्याचे मला वाटतं 57 पान आहेत. 57 डिलीट करायची वजावट करायची लागली करायची. ते भारी फॉर्म्युला आहे. त्याचं पुस्तक पिरियड मध्ये ती तुम्हाला देतो. ती बघा. आता मी काय केलंय शब्द काढले. शब्दासाठी माईक आणलंय पिटी आणलंय सगळं सांगते. आता 13,500 शब्द इथं ही वही द्यायची तुमच्याकडे दिलेलं पुस्तक दे समोर ते पुस्तक समोर ठेवायचं आणि हा शब्द अॅनिमेशन मध्ये वर जातात. अच्छा शनिवार आहे शनिवार हा अॅनिमेशन मध्ये वर जातो. माझ्यानंतर मुलं म्हणतात आणि मी म्हणल्यानंतर त्या मुलासोबत हे म्हणणार आणि लिहित गिरवत एका दिवसामध्ये पूर्ण झालं पूर्ण. पुन्हा पाठीमाग करून बघायची सांगताना असं हिंदी सांगायचं भक्कम सांग गर्दीकरण करायचं. आणि कधी कधी काय होते कंटाळा येतो आपल्याला. खरंच कंटाळा येतो. शिकवायचं मला शिकवायचं नाही पण ते इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. शिकवायचं नाही पण झालं पाहिजे. आता मी काय करणार जे शिकवायचं नाही त्या प्रत्येकाला सांगणार बघा रे मी तुम्हाला शिकवणारच नाही. प्रत्येकाला उठवायचं मी काय शिकवणार नाही तुला तू सांग तर तुम्ही उद्या ते शिकवणार नाही का काय शिकवणार नाही. या मुलाला येतली तरी बोट होते नाही त्यामध्येच माझं शिकवणं होऊन जाते. आणि शिकवत सुद्धा नाही परंतु काय होतं इंग्रजी शिकून जातं. हे छोटे छोटे शिकवण हे झालं फक्त मराठी. आता इंग्लिशच्या बाबतीत जर घेतलं तर ते भिंतीवर लिहिले बघा इथे रोज आल्यानंतर फक्त वाचायचं. त्याच्यानंतर इथं आपण लिहिले व्यावसायिक सगळं व्यावसायिक त्याच्यानंतर आहे काळाकडे सुरू यायचं फक्त वाचायचं. आता ज्यावेळेस तुम्ही वर्गात एंट्री मारतो तर उद्या तुम्ही चालू झालं पाहिजे जेवढे काही आपल्या समोर आजूबाजूला वरती दिसते त्याचं इंग्लिशमध्ये नाव यायचं 10 मिनिट वाचायचं 10 मिनिट वाचायचं जायचं. वर्गामध्ये मी पेपर फाडून टाकले गेल्या वर्षी बॅचचे. आता नवीन केलं फाडून या मुलांनीच लिहायचं शब्द. या मुलांनी क्रियापद लिहायचे त्यांच्या अक्षरात आणि भिंतीवर लावायचे. रोज दुपारी जेवण झाले वाचले नुसते वाचायचे पाठ करायचे नाही नुसते वाचायचे. आणि मग मी जर विचारलं आराईच नावाचा शब्द कुठं आहे बरोबर सांगणार मग ठीक आहे सांगितलं. मग आराईचं वाक्य कोणतं करायचं. आराईचं पहिल्यांदा साध्या वर्तमान काळात वाक्य करायचं. साध्या वर्तमान काळात वाक्य तर काय लागतं करता लागतं त्याला करता समजावून सांगितलं. आय वी यू यू ही शी ते त्यानंतर मग जगातलं कुठलंही नाव व्यावसायिक नाव पाठ करायची फक्त सर्व पाठ करायची. त्याच्यानंतर काय करायचं मूळ क्रियापद मला माहिती आहे तेच क्रियापद फक्त प्ले माहिती आहे मला नीट माहिती आणि स्लिप माहिती एवढ्याच क्रियापदावर साध्या वर्तमान काळात त्यानंतर भूतकाळ करायचं त्यानंतर मग साध्या आणि मग त्याच्या पुढची फक्त अपूर्ण काळ त्यानंतर मग पूर्ण काळ पूर्ण चालू काळ त्याच्यानंतर मग येतो तो कोणी सांगितलं का नाही तो येतो भूत भविष्यकाळ. भूत भविष्यकाळ जर अभ्यास केला असतो तुमच्या आता 10वीला जर अभ्यास केला असतो तर त्यावेळेला पास झालो असतो हा जो काळ त्याला काय म्हणतो हे सगळं टप्प्याटप्प्याने करायचं. अगोदर क्रियापद द्यायचे 300 500 550 क्रियापद असे की जे अनियमित आहे ते वापरात आणायचं. त्यानंतर 25,000 क्रियापद आहेत पुन्हा येतात 25,000 क्रियापद वापरात आणायचं. पण ते तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काही रुटीन आहे आपल्याला त्याच्यामध्ये ज्या क्रिया करतो व्यवस्थितरित्या त्यांना टप्प्याटप्प्याने पुस्तक संपलं की द्यायचं पुस्तक संपलं की द्यायचं ते करतात हळूहळू करतात प्रेशर द्यायचं करतात. आणि एके दिवशी काय करायचं उलट चेकअप करायचं कुठे चुकले काय नाही चेकअप करायचं. संवाद चांगला असल्या लेकरासोबत सगळे आपली भाषा भाषा त्यांच्यासारखी असली की ते आपल्याला त्याच्याकडे घेऊन हे गिरवलं त्यांच्यावर हे तुम्ही गिरवले का ते दुसरा दाखवी पण दाखवतो
हे दाखवी काही हे दाखव हे हे काहीच नाही. मग हे दाखवी तो करायचं होता करून कोण आवाज करलाय दिनेश त्याला मदत कर मदत कर तुझ्या मित्राला दाखवी तोंड दाखवी आता त्याला व्यवस्थित कोणाचं चाललं नाही त्याला नक्की बघतील माझ्या पुढची